मित्रांनो नमस्कार, मी राऊत गंगाधर आणि आज आपण पाहणार आहोत लोकोस ॲपमध्ये जे अपडेट व्हर्जन आलेलं आहे त्या अपडेट व्हर्जनमध्ये आपण कशा पद्धतीनं काम करायचं आहे, काय काय बदल झालेले आहेत आणि कशा पद्धतीनं आपण वर्क करणार आहोत। तर असं तुम्हाला नोटिफिकेशन आलं असेल, लोकोस ॲप ओपन करताच असं तुम्हाला नोटिफिकेशन आलं असेल तर आपल्याला हे ॲप अपडेट करून घ्यायचं आहे आणि ॲप अपडेट झाल्याच्या नंतर आपल्या मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल होणार आहे आणि त्यानंतर ॲपचा पूर्णतः इंटरफेस बदलणार आहे आणि तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षाही हे ॲप खूप बदललेलं आहे। ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपल्याला लोकोस ॲपवर टॅप करायचं आहे आणि ॲप ओपन करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसणार आहे। या ठिकाणी सोमवार ते शुक्रवार 12 ते 1:30 या वेळेमध्ये या झूम मीटिंगला जॉईन करून तुम्हाला येणारे प्रॉब्लेम तुम्ही शेअर करू शकता आणि केंद्राची टीम तुमचे प्रॉब्लेम सोडवणार आहे। वरती आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि ॲप लॉग इन करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आपण जो पिन सेट केला होता तो पिन टाकायचा आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने एक स्क्रीन येणार आहे, त्याला आपल्याला नेक्स्ट करत जायचं आहे आणि डन करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचं ॲप ओपन होणार आहे। हा पूर्णतः तुमचा इंटरफेस आहे। वरती या 3 रेषा आहेत, या 3 रेषेवरती क्लिक करून तुम्ही तुमचं होमपेज पाहू शकता। या ठिकाणी तुमचं नाव आहे, त्यानंतर तुमचा या ठिकाणी पेन्सिलवर क्लिक करून तुमचा फोटो या ठिकाणी सेव्ह करू शकता। त्यानंतर या ठिकाणी SHGची प्रोफाईल आहे, नवीन भरू शकतो आपण। त्यानंतर खाली पहा चेंज पासवर्ड आहे, सेट SHG GP विलेज आहे, त्यानंतर चेंज लँग्वेज आहे, चेंज रोल आहे आणि क्लोजचं ऑप्शन आहे। खाली आपल्याला अपडेटचं व्हर्जन दिसत आहे 2.2.1 हे अपडेट व्हर्जन आहे आणि या व्हर्जनमध्ये आता आपल्याला काम करायचं आहे। तर ॲपमध्ये आता काय काम करायचं आहे आणि इंटरफेस कसा दिसत आहे याची आपण माहिती घेत आहोत। आपण परत एकदा लॉग इन केलेला आहे। या ठिकाणी पहा तुम्हाला जर अशा प्रकारचा इंटरफेस दिसत असेल तर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे। वरती आपले ID दिसणार आहे। आपण लॉग इनवर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं ओपन होणार आहे। आपल्याला आपला ID आणि पासवर्ड पहिल्यासारखं टाकायचा आहे। या ठिकाणी आपण आपला ID आणि पासवर्ड टाकलेला आहे। आपल्याला ID जशाला तसा कॉपी करून घ्यायचा आहे, तो पासवर्डमध्ये पेस्ट करायचा आहे। समोर OS@2023 असं टाईप करायचं आहे आणि आपल्याला लॉग इन करायचं आहे। साइन इनवर क्लिक करायचं आहे। यूजर ऑथेंटिकेशन सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे। असा मेसेज आल्याच्या नंतर आपल्याला ओके करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला वरती भाषा बदलण्याचा ऑप्शन आहे, इंग्रजी आणि हिंदी ऑप्शन आहे। त्याच्यासमोर तुम्हाला तुमचा प्रोफाईल फोटो दिसणार आहे। खाली वेलकम म्हणून तुमचं नाव असणार आहे। या ठिकाणी तुमचा रोल आहे, तुम्ही SHG बुककीपरमध्ये आहात, जो या ठिकाणी रोल आहे त्या रोलमध्ये तुम्ही असणार आहात। त्याच्या खाली आहे माय मीटिंग, माय टास्क, SHG प्रोफाईल सिंक्रोनायझेशन, रिपोर्ट आणि SHG मीटिंग्स सिंक्रोनायझेशन। तर आपल्याला आता काम करायचं आहे SHGमध्ये। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता SHGवर क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। या ठिकाणी ग्रामपंचायत आहे, बाजूला विलेज आहे। यूजरला जेवढ्या ग्रामपंचायती असाइन असतील तेवढ्या ग्रामपंचायतची लिस्ट या ठिकाणी दिसणार आहे। ऑल ग्रामपंचायतवर आपल्याला क्लिक ठेवायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ऑल विलेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे ॲक्टिव्ह SHG 7 दाखवत आहे, म्हणजे 7 गट हे ॲक्टिव्ह आहेत। त्यानंतर इनॅक्टिव्ह SHGचा ऑप्शन आहे, या ठिकाणी 0 SHG इनॅक्टिव्ह आहेत। त्यानंतर पेंडिंग फॉर अप्रूव्हल 3 SHG आहेत जे आपल्याला
पेंडिंग फॉर अप्रूव्हलसाठी आहेत. या SHGमध्ये आपल्याला काम करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचे हे टोटल SHG या ठिकाणी दिसत आहेत. आता आपल्याला या समूहामध्ये जर काही बदल असेल तर आपल्याला तो बदल सेव्ह करून लॉक करायचे आहेत समूह. आणि जे पेंडिंग फॉर अप्रूव्हल आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि काय रिजेक्ट झालेला आहे, कशामुळं रिजेक्ट झालेला आहे. तर या ठिकाणी पहा, समूहाच्या नावावर आपण या ठिकाणी पाहू शकतो समूहाचं नाव दिसत आहे, वरती रिजेक्टेड दिसत आहे, म्हणजे हा समूह रिजेक्ट केलेला आहे. कशामुळं केलेला आहे, काय आहे हे पण आपण पाहणार आहोत. खाली समूहातील महिलांची संख्या दाखवत आहे. आपण या संख्येवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समूहातील सर्व मेंबर्स दिसणार आहेत. या ठिकाणी पहा, ऑल ॲक्टिव्ह मेंबर म्हणून हा ऑप्शन आहे. तर ॲक्टिव्ह मेंबरचा ऑप्शन आहे. या ठिकाणी आपल्याला ऑल मेंबर, ॲक्टिव्ह मेंबर, इनॲक्टिव्ह मेंबर असं दिसणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ऑल मेंबरवर क्लिक करायचं आहे आणि सर्व मेंबर आपल्याला पाहायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले हे 2 मेंबर रिजेक्ट झालेले आहेत. तर का रिजेक्ट झालेले आहेत, कशामुळं झालेले आहेत ह्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि त्या मेंबर्सची माहिती पूर्ण भरून आपल्याला परत एकदा ऑनलाईन करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ह्या मेंबरची जी KYC आहे ही KYC या ठिकाणी पहा झालेली आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. आणि KYCमध्ये जर काही राहिलेली असेल माहिती तर ती आपल्याला भरून पूर्ण करायची आहे आणि आपल्याला या समूहातील पूर्ण माहिती भरून अपडेट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता KYC फर्स्टचा ऑप्शन येत आहे. या महिलेची KYC झालेली नाही तर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन आहे KYC फर्स्ट म्हणून येत आहे. तर आपल्याला ही KYC करायची आहे आणि आधारप्रमाणे सर्व माहिती भरायची आहे आणि आपल्याला सेव्ह करायचं आहे. जोपर्यंत आपण या मेंबरची KYC करणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढं जाता येणार नाही. तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हा KYCचा ऑप्शन आहे. आपल्याला या मेंबरची KYC करायची आहे. तर या ठिकाणाहून अगोदर आपल्याला हे जे आधार आहे हे आधार डिलीट करावं लागेल आणि त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून ज्या पद्धतीनं आधारवर नाव आहे त्या पद्धतीनं आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे आणि डिटेल माहिती भरावी लागणार आहे. अशा पद्धतीनं या प्लसच्या बटनवर क्लिक करून तुम्ही मेंबर पण ॲड करू शकता. परंतु अगोदर तुम्हाला ऑल मेंबरवर क्लिक करून या समूहामध्ये एकूण किती महिला आहेत त्या महिलेचं नाव ऑनलाईन आहे का नाही हे चेक करायचं आहे आणि त्यानंतर राहिलेल्या महिला प्लस बटनवर क्लिक करून आपल्याला ऑनलाईन करायच्या आहेत. याच पद्धतीनं जर तुम्हाला समूह नवीन ऑनलाईन करायचा असेल तर तुम्हाला या प्लसच्या बटनवर क्लिक करून समूह देखील ऑनलाईन करता येणार आहे. पण आपल्याला अगोदर या ठिकाणी या लिस्टमध्ये तो समूह आहे का चेक करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्या समूहाची माहिती भरायची आहे. अन्यथा आपले समूह डबल होणार आहेत. आपला समूह डबल तर होत नाही ना हे आपल्याला चेक करायचं आहे. ॲक्टिव्ह SHG, इनॲक्टिव्ह SHG आणि पेंडिंग फॉर अप्रूव्हलवर तिन्ही ठिकाणी क्लिक करून आपल्याला हे चेक करायचं आहे. या ठिकाणी समूह नसेल तर आपल्याला समूह ऑनलाईन करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता SHG प्रोफाईल सिंक्रोनायझेशन आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपले समूह अप्रूव्हल झालेले आहेत का नाही समूहाचं लॉक काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणची जी प्रोसेस आहे ती करता येणार आहे. अप्रूव्हल स्टेटस जे आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपले जे काही समूह लॉक केलेले आहेत त्यापैकी जर काही अप्रूव्हल झालेले असतील, रिजेक्ट झालेले असतील तर अप्रूव्हल स्टेटस डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला ते लक्षात येणार आहे की आपले कोणते समूह आपले लॉक झालेले समूह त्यांचं अप्रूव्हल झालेलं आहे का रिजेक्ट झालेलं आहे.
तर अशा पद्धतीनं हा इंटरफेस आहे. या ठिकाणाहून आपण आपल्या SHGची माहिती पाहणार आहोत. SHG ऑनलाईन करणार आहोत, मेंबर्स ऑनलाईन करणार आहोत. जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून सांगा. तसेच आपण जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्याला आलेली अपडेट वेळेमध्ये येत जाईल. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.